कोट्यवधींचे घोटाळे उघडकीस आणणाऱ्या मुंबई पोलीस दलातच आपल्याच खात्यातील घोटाळ्याचा मोठा हादरा त्यांना बसलेला आहे। काय झालंय? पोलीस दलात कार्यरत नसलेल्या भलत्याच व्यक्तींना पोलीस कर्मचारी दाखवण्यात आलं आणि या कथित पोलिसांच्या नावे तब्बल 6.5 कोटी रुपयांचा पगार लाटला गेलाय। आणि याच प्रकरणी मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमतानं हा घोटाळा झाल्याचं आता कळतंय। उत्तर प्रादेशिक विभागाच्या पोलीस निरीक्षकांच्या तक्रारीवरून समतानगर पोलीस ठाण्यामध्ये 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय। दोघांचं निलंबन या प्रकरणी करण्यात आलेलं आहे। तर या सगळ्या प्रकरणावरती आपण पाहतोय की आता हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेस नेते आहेत, तर रोहित पवार आणि नवनाथ बन या तिघांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। पाहूयात कोण काय म्हणाले। असून नसल्याचा भास करणे ही 420 आता दस्तूरखुद महाराष्ट्र पोलिसांनी सुरू केलेली आहे। तोतयागिरी करून नसल्याचे असले दाखवून थेट सरकारच्या तिजोरीवर डल्ला टाकण्याचं काम पोलीस प्रशासनाने केलंय। त्यामुळे सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ याच्या अगदी उलटं काम हे महाराष्ट्र पोलीस करत आहेत। पोलीस कर्मचारी नसताना पोलीस दाखवून पैसे लुटणं म्हणजे या महाराष्ट्रामध्ये आता मोगलाई सुरू झालेली आहे असं म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही। पेपर फुटीमध्ये भ्रष्टाचार, सरकारी भरतीमध्ये भ्रष्टाचार, लाडक्या बहिणीमध्ये भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या योजनेमध्ये भ्रष्टाचार, इतरही जे काही योजना आहेत ज्याच्यामध्ये आपण MSRDC घ्या, MSIDC घ्या, काल SRA मध्ये आम्ही गेलो तिथं मोठा भ्रष्टाचार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात जो भ्रष्टाचार चाललाय याच्यात जर पोलिसांच्या पगारामध्ये सुद्धा 6-6.5 कोटी जर खाल्ले जात असतील तर हे दुर्दैव आहे। त्या बाबतीत नक्कीच आम्ही लक्ष घालू। अतिशय गंभीर प्रकार आहे की अशा पद्धतीनं बनावट पोलीसगिरी करून 2019 आणि 2020 काळामध्ये जर का अशी लूट केली असेल तर या प्रकरणात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस अतिशय गांभीर्यानं कारवाई करतील। जो कोणी या प्रकरणामध्ये दोषी असेल त्याला शिक्षा होईल, कोणालाही सोडलं जाणार नाही।